तर तिकडे पुण्यात देखील सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आज पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे शहर आणि घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तसेच बऱ्याच ठिकाणी पाणी साचले। पुण्यातील याच पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाऊस हा पुण्यातल्या अनेक भागांमध्ये सुरू असलेला पाहायला मिळत आहे। आज पुणे विभागाकडून पुणे वेधशाळेकडून पुणे शहर आणि घाट माथ्यांवर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण पाहतोय सकाळपासून मुंबई त्याचबरोबर राज्यातल्या इतर भाग आणि पुणे या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे जनजीवन आहे ते काहीसं विस्कळीत झालेलं आहे। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांना आता बाहेर पडता येत नाहीये। वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी झालेली आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे पट्टे तयार झालेले आहेत आणि त्यामुळे पावसाचा जोर हा आपल्याला वाढलेला पाहायला मिळते। काल संध्याकाळपासून पुणे शहरात पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे। सकाळी मात्र या पावसाच्या जोरामध्ये आणखीन वाढ झालेली आहे आणि आज दिवसभर अशा पद्धतीचा पाऊस राहील असं पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात सुद्धा आलेलं आहे। सुदैवाने कोणतीही घटना घडू नये दुर्दैवी यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। खडकवासला धरणातून आवश्यकतेनुसार पावसाचा विसर्ग केला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि आज पुणे शहरामध्ये सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे मात्र पुणेकरांची सुद्धा तारांबळ उडालेली पाहायला मिळते आणि 3 दिवसानंतर पावसाची तीव्रता कमी होईल असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। राज्यात पुढील 3 दिवसांनंतर पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। कोकण, मध्य महाराष्ट्राला 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आले तर पुणे, मराठवाड्यातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झालेत आणि त्यामुळे मान्सून वारे सक्रिय झाले। कोकणात 2 दिवस रेड अलर्ट आहे, त्यानंतर ऑरेंज अलर्ट आणि 3 दिवसानंतर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडे सरकल्यामुळे आणि त्याची पोझिशन एक्झॅक्टली मराठवाडा आणि विदर्भातली तो जो ॲडजॉइनिंग एरियाज आहे तिथे असल्यामुळे तिथे जास्त पाऊस आपल्याला मागील 2 ते 3 दिवसांमध्ये दिसून आलेला आहे आणि ही परिस्थिती येणारे 2 दिवस असण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।